आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही। 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, तर 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर, तर 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर। अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स बाबत मोठी घोषणा। 3 लाखांपासून 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लागणार। 7 ते 10 लाखांपर्यंत 10% टॅक्स भरावा लागणार। अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून टॅक्स बाबत महत्त्वाची घोषणा। 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20% टॅक्स, तर 15 लाखांहून अधिक उत्पन्नावर 30% टॅक्स। नवीन टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल। देशभरातील 2/3 करदात्यांनी नवीन कर प्रणालीचा स्वीकार केला। निर्मला सीतारामन यांची माहिती। एंजल टॅक्स आजपासून बंद। कॅपिटल गेन टॅक्स 20% वरून 12.5%वर। विदेशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 40 वरून 35%वर। इन्कम टॅक्स बाबत मोठी घोषणा। चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात 4.9% महसूल तुटीचा अंदाज। महसूल तूट 4.5%च्या खाली आणण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य। निर्मला सीतारामन यांची माहिती। सरकारकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा। नव्या टॅक्स रिजिममध्ये स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवली। पेन्शनधारकांना कौटुंबिक पेन्शनवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार। भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद। राज्य सरकारद्वारे पायाभूत गुंतवणुकीला पाठिंबा देण्यासाठी दीर्घकालीन व्याजमुक्त कर्जासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद। राज्यातील विरोधी पक्षांच्या खासदारांची घोषणाबाजी। महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा नाही, विरोधकांचा आरोप। देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प, तरुणांना अमर्याद संधी देणारा आणि मध्यम वर्गाला ताकद देणारा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे खुर्ची बचाव अर्थसंकल्प। सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात कोणताही दिलासा नाही। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची केंद्रीय सरकारवर टीका। सर्व घटकांना न्याय देणारा आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सामाजिक क्षेत्रामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक। 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधांसाठी होणार। तर केंद्राने देखील अप्रेंटिसशिप योजना सुरू केली। फडणवीसांचं वक्तव्य। देशवासियांचं मन जिंकणारा अर्थसंकल्प। अजित पवारांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। बजेटमधून एनडीए सरकारची लाडका मित्र ही नवी योजना दिसली। केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली। बजेटवरून खासदार वर्षा गायकवाड यांची सरकारवर टीका। अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नाही। सत्ताधारी खासदार राज्यासाठी काही आणू शकत नाही। सत्ताधारी खासदारांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल। सरकार फक्त श्रीमंत लोकांचे चोचले पुरवतं। गरीब सर्वसामान्यांकडे सरकारचं लक्ष नाही। पीक विमा, घर देण्याच्या फक्त घोषणा, प्रत्यक्षात मदत नाहीच। जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा दिल्याने बजेटमध्ये या राज्यांचाच विचार। शिंदेंनी पाठिंबा देऊनही महाराष्ट्राला बजेटमध्ये फक्त ठेंगा मिळाला। बजेटवरून वडेट्टीवारांचा निशाणा। अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न। सरकारच्या 2 कुबड्या असलेल्या जेडीयू आणि टीडीपीला बजेटमधून खैरात। केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार अमोल कोल्हेंची टीका। महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा नरेटिव्ह सेट करत आहेत। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा। विरोधकांनी बजेट न वाचता घोषणा दिल्या। विरोधकांनी बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या। फडणवीसांचं वक्तव्य। देशात मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी करांमध्ये सूट। मोबाईल फोन, मोबाईल चार्जरच्या किमती 15% कमी होणार। अर्थसंकल्पात सौर ऊर्जा पॅनल, विजेच्या तारा स्वस्त, तर वैद्यकीय विभागात वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे मशीनही स्वस्त होणार। दैनंदिन वापरात असणारे चप्पल आणि शूज स्वस्त होणार। चामड्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार, अशी निर्मला सीतारामन यांची घोषणा। लिथियम आयन बॅटरी स्वस्त होणार। इलेक्ट्रिक वाहनांना फायदा। इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार। सोने चांदीचे दागिने स्वस्त होणार। सोने, चांदी व प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी घटवली। सोनं चांदीसाठी 6% तर प्लॅटिनमसाठी 6.5% कस्टम ड्युटी घटवली।
माशांपासून बनवलेली उत्पादनं स्वस्त होणार, अर्थसंकल्पात घोषणा. झिंगे आणि माशांच्या ब्रूडस्टॉकसाठी न्यूक्लिअर ब्रीडिंग सेंटरचं नेटवर्क उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार प्लास्टिकच्या गोष्टी महागणार, पीव्हीसी फ्लेक्ससह इतर गोष्टी महागणार. ईपीएफओमध्ये प्रथमच नोंदणी करणाऱ्या लोकांना 15,000 रुपये मिळणार. पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत, अर्थमंत्र्यांची घोषणा. मुद्रा लोनची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांवर, तर नवे कौशल्य विकास कोर्सेसही सुरू करण्यात येणार, बजेटमध्ये मोठी घोषणा. महिला मुलींसाठी 3 लाख कोटींची घोषणा. तर महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी सरकार विशेष प्रयत्न करणार, नोकरदार महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कॉर्पोरेशन पॉलिसी. नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत, अर्थमंत्र्यांची घोषणा. नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन, नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार. अर्थसंकल्पावर गरीब महिला, शेतकरी आणि युवकांवर सरकारचं विशेष लक्ष. अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जात 3% सूट मिळणार. रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून मदत करण्यात येईल. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 2 लाख कोटी, रोजगार वाढीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारची नवी योजना जाहीर, राज्य सरकार आणि उद्योग विश्वास सोबत ही योजना राबवली जाणार. 5 वर्षाच्या काळात 20 लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार, सीतारामन यांची घोषणा. 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार. इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना मासिक 5,000 रुपये देणार, बजेटमध्ये मोठी घोषणा. देशात 12 नवे औद्योगिक पार्क बनवणार, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मंजुरी, निर्मला सीतारामन यांची माहिती. लघु आणि मध्यम उद्योगांवर सरकारचा भर, एमएसएमई क्षेत्राला वाढवण्याचे प्रयत्न, एमएसएमईसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम आणणार, रोजगार वाढवण्यावर भर, रोजगार कौशल्य विकासासाठी 5 योजना आणणार, बजेटमध्ये तरतूद. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत 5 वर्षासाठी वाढ, 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार, बजेटमधून मोठी घोषणा. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, शेतमाल वाहतुकीसाठी साखळी उभारणार, बजेटमध्ये तरतूद. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा, केंद्र सरकारद्वारे 5 राज्यात जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड जारी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार, कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी योजना राबवणार. 32 फळ आणि 109 भाज्यांच्या जाती वितरित करणार, कृषी क्षेत्राचा विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता. शहरातील 1 कोटी गरिबांसाठी केंद्र सरकार घर बांधणार, शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद, बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नासाठी मोठी घोषणा. पीएम आवास योजनेद्वारे 3 कोटी घरं दिली जाणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर, 1 कोटी घरांना प्रत्येकी महिन्याला सूर्यघर योजनेतून 300 युनिट वीज मोफत, निर्मला सीतारामन यांची घोषणा. अर्थसंकल्पात आदिवासी समुदायासाठी प्रधानमंत्री उत्तन ग्राम अभियान योजनेची घोषणा. या योजनेत 63,000 गावांचा समावेश, 5 कोटी आदिवासींना फायदा होणार. ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींचा निधी, गावांमध्ये पोस्ट बँकेच्या 100 शाखा उभारणार, ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची घोषणा, देशभरातील 25,000 गावखेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवणार. पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या राज्यांना केंद्राकडून मदत मिळणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा.
काशी विश्वनाथ कॉरिडॉरसाठी विशेष अधिकच्या निधीची तरतूद. हिंदू बौद्ध जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार. नालंदा विद्यापीठात टुरिस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न. बजेटमध्ये घोषणा. ओडिशातील धार्मिक स्थळांचा विकास करण्यात येणार. अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा टेम्पल टुरिझमवर भर. बजेटमध्ये बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटींची तरतूद, तर अन्य अनेक कामांसाठी बिहारवर निधींचा वर्षाव. बिहारमधील रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी. पाटणा पूर्णिया एक्सप्रेस वे बांधण्यात येणार. बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची घोषणा. आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15,000 कोटींचा निधी दिला जाणार. चेन्नई ते विशाखापट्टणम इंडस्ट्रियल कॉरिडॉर बांधणार.